नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण ढाबा किंवा हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच किंवा त्यापेक्षा चविष्ट अशी पालक पनीरची भाजी बनवणार आहोत. अगदी घरगुती उपलब्ध मसाल्यांपासून ही पालक पनीरची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशी पालक पनीरची भाजी जर तुम्ही एकदा बनवून पाहिली तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवून पाहाल आणि त्याचा आस्वाद घ्याल. रेसिपी बनवताना मी काही टिप्स इथे शेअर केल्या आहेत. त्याप्रमाणे जर ही भाजी बनवली तर परफेक्ट होणारच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता पालक पनीरची भाजी बनवायला सुरुवात करूया. पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जिन्नस आहे तो म्हणजे पालक. इथे मी एक जुडी पालक साफ करून 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीत अशा प्रकारे नितळत ठेवला आहे. पालक निवडून घेताना अशा प्रकारे देठासकट घ्यायचा आहे. आता लगेचच आपण पालक ब्लांच म्हणजेच वाफवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात आता आपण पालक घालूया. त्यानंतर चमच्याने अगदी व्यवस्थित ढवळून त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा साखर घालूया. मीठ घातल्याने पालकाचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि साखर घातल्याने पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता चमच्याने ढवळून पालक फक्त 2 मिनटे व्यवस्थित ब्लांच म्हणजेच वाफवून घेऊया. 2 मिनटापेक्षा जास्त वाफवून पालक घ्यायचा नाही आहे, कारण जास्त जर पालक शिजला तर त्याची चव कडवट लागते. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता पालक अगदी व्यवस्थित उकडला गेला आहे. लगेचच तो आपण एका थंडगार पाणी असलेल्या बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबेल. अशा प्रकारे चिमट्याने पालक बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि 2 मिनटे थंड पाण्यात ठेवायचा आहे. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता पालकाचा रंग किती गडद झाला आहे. अशा प्रकारे पालक अगदी व्यवस्थित ब्लांच करून घ्यायचा आहे. आता लगेचच तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यासाठी पालक अशा प्रकारे चिमट्याने पकडून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. त्यानंतर त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले आणि 2 हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर आणि 5 ते 6 काजू इथे घालायचे आहेत. जर काजू आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे पालकाची हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ती आपण बाजूला ठेवूया आणि पालक पनीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 1 चमचा तूप घालूया आणि 1 चमचा तेलही त्यामध्ये घालूया. इथे मी तूप आणि तेल दोन्हींचा वापर करत आहे. तुम्ही बटर किंवा तेलाचा इथे वापर करू शकता. तेल गरम झाल्यावर त्यात आता आपण 2 लाल मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 हिरवी वेलची, 2 तमालपत्रे आणि 3 ते 4 लवंगा घालूया आणि खडे मसाले तेलात साधारणतः 1 मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 1 मिनिटानंतर खडे मसाले परतून घेतल्यावर त्यात 1 मीडियम साईजच्या कांद्याची पेस्ट घालूया. इथे कांद्याची पेस्ट किंवा कांदा किसूनच घ्यायचा आहे म्हणजे तो तेलात लवकर परतला जातो. आता कांद्याची पेस्ट तेलात अगदी व्यवस्थित बदामीचा रंग येईस्तोवर परतून घ्यायची आहे. हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात 1 टोमॅटोची प्युरी घालूया. इथे मी 1 टोमॅटो मिक्सरमधून फिरवून अशा प्रकारे प्युरी तयार करून घेतली आहे. मिक्सरमध्ये टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. अशा प्रकारे जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता लगेचच ती आपण साधारणतः 3 ते 4 मिनटे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. आता टोमॅटो परतत असतानाच त्यात 1 चमचा कसुरी मेथी घालूया आणि साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया. कसुरी मेथी अशा प्रकारे फोडणीत परतून घेतल्यामुळे भाजी फारच स्वादिष्ट होते. आता सर्व जिन्नस परतून होईस्तोवर एक मिश्रण तयार करून घेऊया.
त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतली आहे. दही शक्यतो गोडच असावे. आता त्यात आपण पावडर मसाले घालूया. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालूया. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता मसाले दह्यात घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मसाले दह्यात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे ते फोडणीत घातल्यावर दही फाटत नाही. आपण पाहू शकता पावडर मसाले दह्यात पूर्णपणे एकजीव झाले आहेत. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि कढईतील कांदा टोमॅटोचे मिश्रण आपण पाहू शकता अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. आता लगेचच त्यात आपण दह्यातले जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते आता घालूया आणि तेल सुटेस्तोवर साधारणतः 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित तेलात परतून घेऊया. ग्रेव्ही तेलात परतत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच अगदी तेल सुटेस्तोवर परतून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत आणि ग्रेव्हीला तेलही सुटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आता त्यात आपण जी पालकाची पेस्ट तयार करून घेतली होती ती आता ह्या स्टेजमध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. ग्रेव्ही एकजीव करत असताना ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पालकाची पेस्ट तयार करून घेतली होती त्यात अर्धी वाटी गरम पाणी घालूया आणि ते पाणी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि पालक एकजीव करत करत साधारणतः 4 ते 5 मिनिटे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पालक अगदी व्यवस्थित शिजल्यावर त्यात 1 छोटा चमचा साखर घालूया. त्यामुळे भाजीची चव बॅलन्स होते. जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता पुन्हा ग्रेव्ही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण 150 ग्रॅम पनीर घालूया. पालक पनीर बनवताना नेहमी मलाई पनीरचाच वापर करायचा आहे. इथे मी पनीर घरीच बनविले आहे. आता पनीर ग्रेव्हीत घातल्यावर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता पालक पनीर पूर्णपणे तयार झाला आहे. आता पालक पनीरला हॉटेलसारखी म्हणजेच ढाब्यासारखी चव यावी यासाठी इथे मी पाव चमचा गरम मसाला घालत आहे. तुम्ही किचन किंग मसाल्याचाही इथे वापर करू शकता. आता गरम मसाला भाजीत घातल्यावर चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे परफेक्ट पालक पनीरची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि पालक पनीरची भाजी गरमागरम सर्व करूया. आता कढई गॅसवरून उतरल्यावर त्यावर तळून घेतलेल्या लसूणाने गार्निशिंग करूया आणि त्यावर नंतर फ्रेश क्रीमही अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे घालूया. अशा प्रकारे तयार झाले अगदी ढाबा स्टाईल हॉटेलसारख्या चवीचे चमचमीत असे पालक पनीर. ह्यामध्ये सर्वात शेवटी जो लसूण तळून आपण त्यामध्ये घातला आहे त्यामुळे लसूण दाताखाली आल्यावर पालक पनीरची चव द्विगुणित होते. तुम्ही अशाच प्रकारे पालक पनीर बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. ही भाजी तुम्ही पराठ्याबरोबर, नानबरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.